नर्मदे हर जुनून में आप सबका बहुत बहुत स्वागत है। आज मैं आपसे एक ऐसे व्यक्ति से आपकी मुलाकात कराऊंगी कि जिसको देख के मैं बहुत इंस्पायर्ड हो गई। जब मैं परिक्रमा में थी उस समय मैं ग्वारी घाट पे थी। तो ग्वारी घाट पे ना अचानक जब हम वहां पे पहुंचे तो एक और महिला आके मेरे साथ रुकी और वो इतनी सफेद शुभ्र कपड़ों में थी और अच्छे से, और उसने आके अपनी बाइक पार्क की। तो मुझे डाउट हुआ कि ये बाइक पे है या परिक्रमा में है। देखा तो मेरे पास उन्होंने आसन लगाया है, तो मैंने उनसे बातचीत की। तो वो बातचीत में मैंने उनसे पूछा, तब मुझे पता चला कि इनका नाम है कमल शेळके करके। और ये जो है इन्होंने स्कूटर से, उन्होंने उनकी एक्टिवा से परिक्रमा स्टार्ट की, ओंकारेश्वर से चालू की उन्होंने और ओंकारेश्वर पे खत्म की। तो आज हम उनसे मुलाकात करेंगे और थोड़ा उनके बारे में थोड़ा जानने की कोशिश करेंगे। नर्मदे हर। नर्मदे हर। आज मी आता इथे ग्वारी घाटला आहे जबलपूरच्या। ग्वारी घाटावर इथे जेव्हा मी आश्रमात राहिले होते तर तिथे एक आईची एक ओळख झाली। त्यांनी तिच्याशी बोलताना जाणवलं एकदम प्रसन्न चित्त, मस्त हसरा चेहरा। तर सडनच मला असं वाटलं की तिच्याशी बोलावं, तर म्हणून तिला सहजच विचारलं की कुठून आलीये, कोणी दिसत नव्हतं, त्या एकट्याच होत्या म्हणे। तर मी त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आलाय, आम्हाला परिक्रमेत एकटी दिसली नाही कुठे। मग त्यांनी सांगितलं, अरे मी पुण्याची आहे, तर मी आता सध्या त्यांच्याबरोबर तुमची थोडंसं मुलाखत घेते। त्या एकट्या आहे पण त्यांचं कीर्ती इतकी मोठी आहे आणि त्या कसं आलाय, कुठून आलाय, काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे, आपण त्यांच्याशीच ऐकूया। नर्मदे हर। नर्मदे हर। आपलं नाव काय ताई? माझं नाव कमल ज्ञानेश्वर शेळके। मी महाराष्ट्र पुणे आळंदी इथून आलेली आहे आणि मी 2 व्हीलरवर आली आहे आणि एकटी नाहीये, माझ्या बरोबर मैया आहे। दोघी जणी मिळून छान एन्जॉय करतोय आणि छान परिक्रमा चालली माझी। मला भारी वाटतंय, असं प्रत्येक घाटावर पण खूप छान वाटतं आणि मैया सोबत, त्याच्यामुळे मला कधी अशी कशाचीच अडचण आली नाही। प्रत्येक ठिकाणी असं नाही का, एकदम छान माझा प्रवास झाला। खाणं राहणं म्हणजे एकटी असून मला असं वाटलंच नाही की मी एकटी आहे। म्हणजे मी एकटी नव्हतेच कधी, माझ्या बरोबर मैया होती, पण म्हणजे सगळी माझी काळजी घेतली। मला नेहमी मी गरम पाणी प्यायची, म्हणजे 12 महिने आणि 24 तास। पण मी इकडे आल्यापासून 15 दिवसात गार पाणी पिते, गार पाण्याने आंघोळ करते। मला कधीच सर्दी नाही, काही नाही, म्हणजे मी एकदम अशी छान आणि मस्तच माझी परिक्रमा चालली। प्रश्नच आहे, मैया खूप छानच करेल। तर अच्छा, दुसरं असं मला एक विचारायचं होतं की किती म्हणजे टार्गेट काय असतं तुमचं, किती म्हणजे गाडी चालवायची वगैरे असं ठेवून नाही गाडी चालवत मी। मला एखादं ठिकाण आवडलं, वाटलं नाही तर हवं तर मी राहते, रस्ता चांगला असेल तर मी चालवते, असं काही नाही। मी 60 किलोमीटर पण चालवते आणि 200-250 पण चालवते। अच्छा, आणि मग जाताना म्हणजे काय काय तुम्ही काय तयारी करून घेतली अशी? काही नाही, मी एकदम असं अचानक आलेली, असं तयारी वगैरे नियोजन मी असं काहीच केलं नव्हतं। म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती यायची परिक्रमेला, पण तयारी नियोजन असं काही नाही केलं। फक्त कपडे वगैरे घेतले, 2 ड्रेस घेतले, अंथरायचं पांघरायचं घेतलं आणि थोडे पैसे ठेवले अकाउंटला, पेट्रोल टाकायला लागतील म्हणून। मला पेट्रोलच्या व्यतिरिक्त 1 रुपया कसला खर्च आलेला नाही आतापर्यंत। अरे वा, खाणं राहणं ते तर मैया करवते। मग कमल मैया, मला एक सांगा, तुम्ही कशी तुम्हाला प्रेरणा झाली की आपण परिक्रमा गाडीने करू? मला सायकलवर करायची होती, पण मला जरा थोडासा दम लागत होता सायकल चालवल्यानंतर। तर म्हटलं, अरे सायकल चालवल्यानंतर दम लागतोय, तर मग आपण 2 व्हीलरवर करूयात का? मग म्हटलं चला करू। मग लगेच माझं अगदी 2 दिवसात ठरलं आणि मी निघाले पण। अरे वा। मग आता तुम्ही राहायला कुठे? पुण्याला? तर पुण्याला आळंदीला राहिलाय मी। अच्छा, मग जॉब वगैरे काही? स्वाईफ आहे सध्या। अच्छा, म्हणजे मग तो सुट्टीचा हा एक प्रश्न नाही। बाकी मी 1 महिन्यामध्ये करणार आहे असं ठरवलंय मी। होती 12-15 दिवसामध्ये, पण असं निवांत करावं। आणि मला खूप छान छान लोक पण भेटले, दादा गुरु भेटले मला परिक्रमेमध्ये, खूप साधू संत, खूप लोकांची भेट झाली, त्यांचा सहवास लाभला, मैयाचाही सहवास लाभला। काय असा एक्सपिरियन्स जे म्हणजे अवर्णनीय एक्सपिरियन्स वगैरे काही असेल, किंवा काही असं मैयाचा किंवा कसला काही अनुभव मिळाला? असं खूप मिळाले, एखादा जर शेअर केला तुम्ही तर म्हणजे करावं असं वाटलं तर? नाही का, असं घरून ना तांब्याचा गडवा आणायचा होता, पण छोटा नव्हता माझ्याकडे, म्हणून मी शेजारी असं मागितलं। आणि नंतर माझ्या मनात विचार आला की नको, नाही न्यायचा मला कोणाचा, मी माझा आहे तोच मोठा घेऊन जाईल। मी घेऊन आले आणि मी ओंकारेश्वरला आले 2 दिवस गाडी चालवून। आणि मला असं वाटलं की आता पहाटेच उठावं
आंघोळ करावी आणि परिक्रमा उचलावी आणि निघावं. म्हणून मी पहाटे, मला झोपच आली नाही. मी 4 वाजताच उठले, मैयावर गेले. मैयावर कोणच नव्हतं, एकटीच होते मी. आणि मी बोलले त्यांच्याशी थोडस, गप्पा मारल्यानंतर पाय सोडले पाण्यात आणि मी पहाटे 4 वाजता आंघोळ करायला लागले पाण्यात पाय घालून. आणि मला असं काहीतरी खाली चमकलेलं दिसलं. मी असं पाहिलं, हात घातला, असं खोल होतं. हात घातला आणि काढलं तर तांब्याचा गडवा होता आणि छोटासा होता, मला जेवढं पाहिजे तेवढाच. आणि त्याच्या नवीन होता, त्याच्यावरच लेबल पण निघालेलं नव्हतं. त्याच्यावर असं 7 आकड्याचं लेबल होतं आणि एकदम नवीन कोरा त्याच्यावर लेबल वगैरे सगळं तसंच. आणि मी इतकी खुश झाले ना, म्हणजे तेव्हाच मला असं वाटलं की नाही, काहीतरी आहे. हे तर आहे. खूप भारी. म्हणजे माझा तो अनुभवच खूप वेगळा होता असा. खरंच खूप छान. म्हणजे आणि मी ठरवलं होतं कोणाकडे काय मागायचं नाही, म्हणजे आणि कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाही, म्हणजे आधीच ठरवलं होतं. पण नाही का, असं अचानक मला असं खूप प्रसन्न वाटलं आणि तेव्हापासून मी इतकी खुश आहे ना. अच्छा, हा आता मैयाचा हा झाला. एक मी माझा पर्सनल प्रश्न विचारते, कारण मी पण पायी परिक्रमाला निघाले. तर एक साधारण आम्ही 2.5 महिन्यापासून चालतोय. तर हे तुम्हाला जर सकाळचं मैयाच्या सहवासात आपलं स्वरूप वेगळंच होऊन जातं. जे आपण असतो आणि जे आपण आहोत हे वेगळंच आहे. ह्याला तर अवर्णनीय आहे, म्हणजे काय वर्णनच करू शकत नाही. पण मला हे एक वाटतं की आमचा रंग पूर्ण बदलला. तर तुम्ही असं काय वापरता, म्हणजे हा माझा पर्सनल प्रश्न आहे की काय वापरता? नाही, मी काही नाही वापरत. पण माझं तोंड वगैरे बांधलेलं असं, तुमचं असं उघड असतं, गाडीवर हवा वगैरे जाते ना नाकात कानात, आणि म्हणून मग मी तोंड बांधते, बाकीचं काय नाही. कारण एवढी मैया, खरं सांगते, मैया एवढी हसरी. काल आम्ही प्रथमच भेटलो आणि आज एवढा छान त्यांच्याशी गप्पा मारताना असं वाटतच नाही. खरंच सांगते, पण हा एक फॅमिली आहे. ही एक फॅमिली. ह्या फॅमिलीमध्ये प्रत्येक माणूस असा वाटतो की आपण पहिले ह्याला कधीतरी भेटलेलो आहे. खूप छान. आणि तू माझं कौतुक ना सगळ्या मैयाच्या रस्त्याने, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे. मला असं आठवतच नाही कोण साडे देते, कोण पैसे, कोण काही, काय काय दिलेलं ना. पण म्हणजे मी घेतलं, नाही म्हणायचं म्हणून, पण मी असं लगेच कोणाला वाटून टाकलेलं. आणि मी गाडीवर आले, म्हणजे असं काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं लोकांना. आणि खूप माझं कौतुक करतात लोक, मला ते भारी वाटतं असं. खरंच छान. नाही, खूप छान. आणि हे असे घरच्यांनी पण तुम्हाला परमिशन दिली? ज्यांनी पण परमिशन दिली. घरात कोण कोण असतं? माझी आई आणि बहिणीचा मुलगा आहे आणि मी. अच्छा. तर मग घरच्यांनी तुम्हाला हो सांगितलं की जा म्हणून? अरे वा, अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैयाचं हेच असतं की तुम्ही घरी आला परिक्रमेला तर घरच्यांना त्रास नको. खूप छान. चला, मला खरंच खूप आम्हाला छान वाटलं. पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. खरंच. आपण परत नर्मदे हर. नर्मदे हर। तो देखा आपने कितना इंस्पायर्ड है। मैं इनसे इतनी इंस्पायर्ड हो गई। अकेली लेडी ने इतनी बड़ी परिक्रमा करना और अकेले वो भी स्कूटर पे, एक्टिवा वो भी नई जो उनकी थी उसी से। तो मैं जब इनसे बात कर रही थी ना तो मुझे ऐसा लगा कि ये मतलब बात को और थोड़ा सा इनसे बात करूं, इनसे और कुछ पूछूं, क्योंकि बहुत लोग हैं। जब मुझे मैसेज आए तो बहुत लोग ऐसे आए जिन्होंने मैसेज दिया है कि हमको स्कूटर से करनी है तो कैसे क्या क्या प्रॉब्लम आ सकते हैं, रूट क्या है। तो मैंने एक सोचा है कि अब
इनसे ये तो छोटे में मैंने मुलाकात की, हम एक पूरा लंबा मुलाकात इनसे एक और एपिसोड इनके साथ इंटरव्यू करेंगे। तो कोशिश करूंगी जल्दी मैं आनंदी से इनको बुलाऊं और अपन इनका एक और छोटा सा इंटरव्यू रखेंगे। तो अगर आपको चैनल अच्छा लगा हो तो इसे सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। नर्मदे हर शुष्कल तरंग भंग रंजित विशस्तु पाप जातु जातु तारी बार तो तांते काल धृति हारि वर्मरे दिव्य पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि।